रेसिपी जर हेल्दी असेल तर ती बेचवच असणार असं गरजेचं नाहीये। त्याचबरोबर जर हेल्दी सलाडची रेसिपी असेल तर त्याच्यामध्ये फक्त भाज्याच असल्या पाहिजेत असंही काही नाही। म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी हेल्दी रेसिपीचा एक मस्त पर्याय घेऊन आलोय, ज्यामध्ये आपण पास्ताचा पण वापर करणार आहोत। सो इट इज अ पास्ता सलाड। नमस्कार, मी आहे शेफ यतीन वाडकर आणि आज मी तुम्हाला एक फारच चांगली एक रेसिपी सॅलडची रेसिपी तुम्हाला शेअर करतोय। आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे, आपण 4 टाईपचे पास्ता यूज करतोय। त्यातलं एक आहे फारफाले पास्ता, पेने पास्ता, फ्युजिली पास्ता, स्पॅगेटी पास्ता। आणि व्हेजिटेबल्समध्ये आपण यूज करतो आहे काकडी, गाजर, ब्रोकोली, आइसबर्ग लेट्यूस, बेल पेपर्स। आणि ड्रेसिंगसाठी आपण चीज फ्लेवर्ड मेयोनीज यूज करतो आहे आणि पार्मेझान चीज। आणि त्यामध्ये आपण फ्लेवरसाठी इटालियन हर्ब्स यूज करतो आहे। त्याच्यामध्ये आपण एक पार्सली यूज करतो आहे, रेड चिली फ्लेक्स आहे, ऑरिगॅनो, ब्लॅक ऑलिव्ज आहे। आणि थोडं स्पायसी करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक रेड पेपर सॉस यूज करतो आहे, ब्लॅक पेपर फ्रेशली क्रश्ड आणि ऑलिव्ह ऑइल। तर आता आपण रेसिपी बनवायला सुरू करूया। तर आता सगळ्यात पहिले आपण सगळे 4 पास्तास थोडे थोडे घेऊया आपण। हे फ्युजिली पास्ता, स्पॅगेटी पास्ता थोडासा घेऊया। मग यामध्ये आपण सगळे फ्रेश व्हेजिटेबल्स ॲड करूया, कुकुंबर, काकडी, गाजर, थोडी ब्रोकोली, आइसबर्ग लेट्यूस आणि बेल पेपर्स। यानंतर आपण ड्रेसिंगमध्ये आपण ह्याच्यामध्ये मेयोनेज सॉस यूज करतो आहे, चीज फ्लेवरचं। आणि हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे। आणि इनकेस जर नाही मिळालं तर आपण नुसतं मेयोनेज घेऊन त्यात चीज स्प्रेड वगैरे ॲड करू शकतो। मग अजून त्याला थोडं चीजी करण्यासाठी आपण त्यात थोडंसं पार्मेझान चीज ग्रेट केलेलं टाकूया। मग फ्लेवर्ससाठी आपण हर्ब्स टाकूया, त्यात थोडंसं रेड चिली फ्लेक्स, ड्राय बेसिल, सॉल्ट आपल्या टेस्टच्या हिशोबाने, ऑलिव्स, थोडे चेरी टमॅटोज ॲड करूया आपण, थोडी चॉप पार्सली। मग त्यात थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकूया आपण, थोडा रेड पेपर सॉस। हा जो स्पायसी सॉस आहे तर थोडासा कमीच टाकूया। इन केस जर तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता अजून। आणि लास्टला फ्रेश पेपरकॉर्न्स। ठीक आहे, मग आता पास्ता आता आपण मिक्स केला आहे, ड्रेसिंगमध्ये रेडी झाला आहे।